नमस्कार मंडळी, कसे आहात? आज आपण विशेष मोहीमवरती जातो. जे काय माहिती आहे. आणि सर्वप्रथम तुम्हाला गुड मॉर्निंग करा. आता 7:30 वाजायला 10 मिनिटं आणि आम्ही आता माथेरानला जातोय. तर आपल्यासोबत आहेत प्रियजी चव्हाण, जे खास करून लाखो असं वाटतं पालीतच महाबळेश्वर आलंय, कारण इकडे पण फुल धुकं पडलंय. पण माथेरानची गोष्ट अजून वेगळी असते, कारण तिकडे अजून थंडी असते. तर आज तो आज अनुभवण्यासाठी जाणार आहोत. आपण पहिल्यांदा जातोय, सगळेच पहिल्यांदा जातोय, म्हणून एक एक्साइटमेंट आहे की कसं असणार आहे तिकडे. पाहू शकता की आपण माथेरानला जाणार आहोत. इथून ये लाईन मोटिवेटेड आहे. ठाकरे हॉटेल इथे नाश्ता करायला थांबणार आहोत. माझा घालून माझ्या ब्लॉग मध्ये शायनिंग मारणार हा. असं काही नाहीये, चष्मा भाड्याने पण घेऊ शकतो आम्ही एक दुसऱ्यासाठी. आता आपण खूप ठिकाणी बघतो की टॉयलेट लिहिलेलं मी एडिटर करणार आहे. बाबू लगडत लोकांना मी माहित नाही कोण आहे, सिक्रेट एजंट आहे इथे. मी ह्यांचा टेस्ट करायला आलोय वडापाव. त्यांना माहितच नाही ही गोष्ट. आता मी डायरेक्ट ते काय असतं ते बघ ना, ते पेपरवरती ह्याच्यात कुरकुऱ्याच्या पॅकेटवर मागितलेलं IFSC सर्टिफाईड, तो आहे मी एजंट. मला याचे वडापाव टेस्ट करणार आहे. आणि जर काय खोट निघाली वडापाव मध्ये तर भाई डायरेक्ट केस. आम्ही फुल एव्हिडन्स सफळ हा भाई. असं हे नाही की दया बिया नाही करायची. डायरेक्ट 50 गंना 60,000 रुपये घ्यायचे डायरेक्ट. अरे भजी लगेच भजी आली, भजी लगेच आली. भजीला सगळीकडे असते. भजीला स्पेशल नाही आपली. पालीच पण भेटते, पालीच पण खाऊन आलो शकतो. फक्त एवढंच होतं की जरा धुक्यांमध्ये खाऊन बघत होतो का थंड लागते काय. बोलल्याप्रमाणे मी आता रेटिंग देतोय लोकांना. चटणी ना, चटणी गोड चटणी दाखवून आंबट बिंबट दिले. मला तर वाटतं 4 दिवसापूर्वीची आहे. सिरियसली आंबली आहे, चटणी आंबली आहे प्रॉपर. भजी आहे बरोबर, त्याच्या भजीत काय प्रॉब्लेम नाही. भजी आवडली ना असं बोलून पण त्या भजीवरती ताव मारता नाही लोक. नावं नसतात ठेवायची. खायला भेटलं ते खा ना गपचूप. प्रसिद्ध अभिनेत्री येऊन गेलेली आहे, तर तिचा फोटो एकदम खतरनाक आहे. दर्या किनारी एक बंगलो. थोडे दिवस थांब, आपला फोटो लावतील लोक. तर आम्ही घाटात आलेलो आहे. घाट म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, वेडी वाकडी वळणं. पण एवढी वेळी वाकडी वाकडी नाही आहे मेरी पुरी, म्हणून मी कोकणात बसलो हे धरून. आणि त्याच्यात CNG वाली गाडी आहे. हो मधीच बोलतो काय चालू काय लिहिलंय बघा इथे. उतरू दे उतरू दे उतरू दे उतरू दे बघू दे. हे नाही प्रॉपर हे पटरी आहे बघा इथं. तिकडे तिकडे हे बघ. सुरक्षा से जो नाता तोड़ेगा वही एक दिन दुनिया छोड़ेगा. आ मेरी जान. अगर दानिश भाई जिंदा रहते थे ना, किसी का नाम ही नहीं रहता. तर आम्ही आता आहे ना माथेरानच्या एका रेल्वे पटरीवर चाललो आहे. म्हणजे तिथे जर आम्ही हात लावला ना पटरी चेंज पण आम्ही ते करणार नाही. लोकांना धोका आहे. ती पटरी कुठे जाते, कुठे आले ते इथे तिची आठवण येणार नाही तिथपर्यंत जाते ती पटरी. माहिती का? ओ माय गॉड, हे तू मला बोललास का? बोललो मी माझ्यासाठी नाही. इथे आम्ही गाडी पार्क केलेली आहे आणि दुर्दैव म्हणजे इथे नेटवर्क नाही. हा भाई बोलत होता, हा भाई बोलते माझ्याकडे घोडे
आरोही बोलते माझ्याकडे घोडे आहेत. त्याला नाही माहिती मी माझ्यासोबत 2 घोडे आणले, एक कॅमेरा धरायला आणि एक कॅमेरा पुसायला. ही गोष्ट त्याला नाही माहिती. ठीक आहे. पण इथले लोकेशन आहे तिथे जाण्यासाठी हे बघा. हा कोणता आता हा लोकेशन आहे पूर्ण असं तो बोलते आपण इथे आहोत. मला डाऊट आहे आपण इकडे आहोत. डाऊन म्हणून नेटवर्क नाही. इथे तुम्हाला पॅनोरामा व्हॅली, मेरी पॉईंट, हार्ट पॉईंट, मंकी पॉईंट, माल्टो हे 5 पॉईंट टाकून तुम्हाला मार्केटला सोडतो. तिथं ट्रेन भेटेल. तिथून तुम्हाला येता वेळेस तुम्ही मार्केटला थोडा गार्डन वगैरे गार्डन तिकडं थोडा वेळ येता वेळेस तुम्हाला टाइम भेटेल. खोपोली भेटेल. नाही दादा मजा घेते. एवढ्या घोड्यावरती गेलो 3.5 किलोमीटर तर आमच्या बुंद दुखीलाय. परत बोल आता काय बोल. पॉइंट वर जाण्यासाठी सज्ज झालो आहोत. बघू शकता की आम्ही आमच्या मुख्य रूपात चाललोय. म्हणजे रेट सांगितला भाईनी 2000 नि 4000 रिटर्न. तर आम्ही विचार केला 2 नंबरची गाडी पकडून जाऊ. 11 नंबर इज्जतीत आम्ही आता 11 नंबर पायाने चालत चाललोय. 11 नंबरची गाडी परिस्थितीप्रमाणे आमच्या. यश पहिल्यांदा माथेरानला आलेस. आता विचार कसं वाटतंय. नाही थंड वाटतंय, बाकी काय नाही वाटत. थंडच वाटतंय इथे येऊन. रिक्षा पण आहे तर बघू शकता इथे किती खूप छान छान घोडे आहेत. बिचाऱ्यांना त्रास नको म्हणून आम्ही आता पायी जातोय, कारण आम्ही त्यांच्यावर बसणं, घोड्यांवर बसणं, गाडव घोड्यांवर बसणं हे चुकीचं आहे. हे ह्यांना काय असं बांधलंय. कोरोना होता त्यांना, कोरोना झालेला, त्यांनी मास्क लावलेला आणि क्वारंटाईन व्हायला झालेले एक एक करून. हे लोक हे आहेत निगेटिव्ह आहेत. लिंबू पाणी प्यायला थांबलेलो तर तेवढंच आम्हाला आता ट्रेन दिसलेली आहे. ती लोकल ट्रेन बघून बघून कंटाळा आलेला. माथेरानची ट्रेन बघायला भेटली, पण चढवू शकत नाही कारण की आम्ही तिकीट नाही काढलंय ना माथेरानच्या ट्रेनचं. आता मी काय बोलतोय, आपण ती 12च्या ट्रेनला थांबलो असतो तर एवढं चालायची गरज नसती लागली. बरोबर आहे. किती लगेच 15 मिनिटात आली हो ट्रेन. आपल्याला तो निसर्गाचा आनंद घेता आला. हा ते तर आहे. कारण ती बकरी जरी गेली तर ट्रेन खाली. आज शनिवार होऊन जाईल ना त्या बकरीचा. उद्याचा असं धाव धाव जीव घेऊन धावते हा भाई. आई पुढे नाही पप्पा आपण मार्केटमध्ये आलेलो आहे. माथेरानच्या मार्केटमध्ये आलेलो आहे. आमच्या इथे पण मार्केट आहे, इथे पण मार्केट. फक्त एवढंच आहे, आमच्या इथे मार्केटमध्ये एसी नाही, यांच्या इथे एसी आहे. थंड वार बोला एकदम. हे गाईज एक मेंबर आता बाथरूमला गेलाय, तर आम्ही थांबलो इथे वाट बघतोय. हा एकदम वैतागलेला आहे आणि आता पोटात जरा थोडे थोडे कावले ओरडत आहेत. आणि पुढे काहीतरी समोर वास येतोय, मराठी वास येतोय. पण नवरात्र असल्यामुळे आम्ही नॉनव्हेज खाणार नाही, व्हेज खाणार आहोत. तर माथेरान जनता चिक्क्या खायच्या जेवण म्हणून आम्ही बघत होतो व्हेजच, पण आम्हाला व्हेज नाही भेटला. नाही व्हेजच आहे, व्हेज आणि नॉन व्हेज आहे. पण कढई तर एकच असते ना. नाही माथेरान में खाना खाने भेटते. ऑर्डर आलेली तर आम्ही आता गणपतीचं नाव घ्यायची सुरुवात करतो. ऑर्डर लवकर येईल. असं कोण बघून कोणी पैसे टाकून गेला तर काय मजा येईल ना. तो हॉटेलवाला बोले चला बाहेर नाही का पैसे मागायला आलेलो. बाई कंटाळून ऑर्डर आणलेली आहे. तोंड बघा बाई, तोंड. पेट पूजा झालेली आहे आणि आम्ही जे सगळं आहे त्याची इन्कम आहे.
आणि मी तिकडे एक गोष्ट बघितली, मला एवढं कळलं की मी आता तिथे एडिक्टेड झालोय. फॅन बघितल्यावर मला एकच गाणं आठवलं, लड्डू मुत्यानं अवतार ಈಗಿನ संचारी देवर. इथे जत्रा पण भरते, ते दाखवते जत्रा. माकडं आहेत फक्त, माकडं आहेत फक्त, तेच बसतात, तेच फिरवतात, तेच फिरतात. हा एक रस्ता आहे, हा एक रस्ता आहे, हा एक रस्ता आहे, आणि ज्या रस्त्याने आलो तो हा एक मला एक रस्ता आहे. गोष्ट सांगतो, स्पेशालिटी आपण अंगावरनं काढतो ते ह्या 4 रस्त्यावर ठेवायचं. तर आपण विश्रांती घेण्यासाठी थांबलेलो थोड्या. थंडी वाजायला लागली मला, का मला त्या एसीची फिलिंग येते आणि मला आता झोप येते. त्यात पण मी पोट भरून जेवलोय, तर मला आता येते झोप. तर मी आता इथे SBI बँकेच्या बाहेर धरणा टाकलेला डायरेक्ट बँकेबाहेर. माझा ATM नाही आला, माझा पासबुक नाही आला, मी आता त्यांच्या इथे धरणा टाकलाय आणि ती मस्त झोपणार आहे आता. परतीची वाट पुन्हा पकडली आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की व्लॉग बघायच्या अगोदर की भाई व्लॉग मध्ये सगळे पॉइंट दाखवणार आहे मी, हे ते, असं काय ना. आम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला निघालेलो, आता परत घरी चाललोय नाईट वॉकला. घरी जाऊन जेव पिऊ खावण झोपू बस. ट्रेन जाते. आपण असे का वागतोय का जसं आयुष्यात कधी ट्रेनच नाही बघितली. ही पण ट्रेनच आहे, हिला पण डबे आहेत आणि हिला पण चाकं आहेत, तरी पण आपण असे वागतोय माथेरानला. इलेक्ट्रिक रिक्षाने जात आहोत आणि आपण आता ट्रेनला हरवणार आहोत. टाकात एवढा फास्ट चालवणार कारण ट्रेन हारणार. बघ बघ तुला सांग, खालून ट्रेन चालली आहे. आपण ट्रेन सोडली रिक्षा. ट्रेन और हमारी स्पीड देखो. आहे का, आहे तोड आहे काय, तोड फरारी पण घाबरेल. भावा मी चाललोय, सगळ्यांना सांग. भावा सगळ्यांना सांगू मी गेलो ते. हा का वरना असा येतो. तर आपण पार्क केलेल्या ठिकाणी पुन्हा बसलेल्या गाडीत बसलो आता पुन्हा घरी. आणि तर मित्रांनो आता झालेली आहे संध्याकाळ आणि आपण घरी परतीच्या वाटेवरती आहोत. आणि असं असताना संपूर्ण दिवस एकदम भारी आपण घालवला आहे माथेरानच्या थंड वातावरणात. पण अशी गंमत आणि मज्जा मस्ती आपण केलेली आहे. अरे आता सिंपल व्लॉग होता रे, आणि आपण ट्रॅव्हलिंग व्लॉग केला नव्हता ना, सिंपल व्लॉग होता. तर ठीक आहे, आता ह्या व्लॉगची एडिटिंग थोडं मी स्लो करेल, म्हणजे कशी साधीवाली करेन. पण पुढचा व्लॉग याच्या येईल तर ह्याच्यापेक्षा खूप बेटर एडिटिंग करेल, हे शब्द आहे माझा. तर पाहायला विसरू नका. तर फ्रेश ब्लॉग नाव ठरलं नाही, नाव कमेंट करा, सांगा का नाव काय टाकू मी. आणि चला ठेवतो, नाही ठेवतो काय, फोनवर थोडी बोलते मी. चला तर हा ब्लॉग आपण एंड करूया इकडे. तर महत्वाचं म्हणजे शेवटी जाण्यापूर्वी हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. कारण ह्यापेक्षाही एकदम दर्जेदार असे ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटणार आहेत प्रियेश चव्हाणच्या युट्यूब चॅनलवर. कारण प्रियेश चव्हाण चे तुम्ही मोठे फॅन असालच. आणि प्रियेश चव्हाणची रिअल लाईफ आणि तो कसा वागतो हे पाहण्यासाठी तुम्ही बघत राहा, पाहत राहा आपला लाडक्या प्रियेश चव्हाणचा युट्यूब चॅनल. धन्यवाद. बाय.